नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे वजरे, मुक्काम पोस्ट वजरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ज्यापून हे विजय पवार आहेत इथले शेतकरी. यांचीच पेरूची जी बाग आहे, आपण 1 वर्ष 3 बहार केलेत, परंतु 4था बहार आहे यांचा. आणि पण त्यांचीच दुसरी एक बाग आहे. आणि लवकरच आपण पेरूच्या बागेत आपण कार्यशाळा घेणार आहोत. एकऱ्यामध्ये 50 लाख रुपये पेरूचे झालेत 1 एकरमध्ये. आणि यांची एक दुसरी जी आहे तर डाळिंबाची बाग आहे. किती महिन्याची बाग आहे? टोटल 18 महिने. म्हणजे रोप लावून 18 महिने झाले. 18 महिन्यामध्ये पहिलं पीक आहे, हार्वेस्टिंग आहे. आणि आज या वातावरणामध्ये आपण सगळीकडे पाहतोय तेलकटाचं प्रमाण वाढलेलं आहे. तेलाची परिस्थिती काय आहे सगळी? तर असा एकही शेतकरी नाही एरियात की आमच्या तेलकट नाही म्हणणार. मी हिरव्या अवस्थेत आहे, ती हिरव्या सेटिंग आहे. जे हिरव्या अवस्थेत आहे, सेटिंगमध्ये आहे, सगळ्यांच्या बागेमध्ये तेल आहे. हो. तुमच्या बागेत काय अवस्था आहे? कुठल्याच झाडावर नाही. झाडावर अजिबात तेल आहे बघा. हार्वेस्टिंगला ह्यात बी नाही आणि नवीन धरलेला हिरवा आहे त्यात बी नाही. नवीन धरलेली हिरव्यात येणार तेल्या बघायला बागेत नाही. आणि ही बाग बघतोय आपण, ही डाळिंबाची बाग आहे. साईज बघतोय आपण, ही साईज जर बघितलं की 700-800 ग्रॅम साईज आहे. एका झाडावर फळं बघा तुम्ही, एका झाडाची फळ हे बघा, कुठंही तेलकट प्रमाण नाही. पवार साहेब, तुम्ही कोणती ह्याला बाजारातलं काय काय वापरलं का याला? मी जवळजवळ आपल्या अंकुश पाटील निवेष्टा 10 महिने झालं वापरतोय. 10 महिने. हां, तरी बाग धरल्यापासून टोटल आपलं अंकुश पाटील तंत्रज्ञानाचं वापरलं. एकही बाहेरलं फर्टिलायझर आणलेलं नाही. कुठलीही वॉटर बॅग अजिबात कुठली नाही. कॅल्शियम आणि बोरॉन फक्त बाहेर आणले मी. कॅल्शियम आणि फक्त बोरॉन. हां, बाकी काही सुद्धा बाहेर नाही. आणि वरनं स्प्रेज एक वेगळं आपलं बाजारात. पेस्टिसाइड्स. हां, पेस्टिसाइड. तर त्यात पण आपण लाईम, सल्फर आणि निमकरणचा वापर भरपूर आहे आपला. बर. आपण प्लॉटसाठी थ्रिप्स साठी बेनिवा डेलिगेट असले स्प्रे कुठलाही घेतला नाही. एवढे महागडे बेनिवा डेलिगेट वगैरे असले काही घेतलेलं नाही. निमकरणच वरतीच आपण थ्रिप्स कंट्रोल केला. निमकरणवरच. हां, जे अवघं फक्त किती रुपयामध्ये तयार होते? 40-50 रुपये. जे लोक 500-700 रुपये. आता आपण ही काय आता बाग गेलेला आहे, चालू गाडी गेली आहे, हे तोडण्याचा माल चालू आहे इथं. आणि हे पण बघतोय आपण डाळिंबाची जास्तीत जास्त वजन बघतोय आपण. ते वाटताना बघा, हे आता हार्वेस्टिंग चालू आहे. सगळा माल एक नंबरमध्ये गेला आहे. हो, 1 नंबरमध्ये. किती झाड आहेत तुमचे? ते 300 झाड आहेत आपली. एका झाडाला वजन हे किती आहे? फळं किती आहेत? 40-50. हे बघा, ही जी आपण टाकले 570 ग्रॅम एक आहे. आणि ते हे जे आहे 500, दोन्ही बघा, दोन्हीचं वजन केलं 1120 ग्रॅम होते बघा. दोन्हींचं 1120 ग्रॅम केलं. 2 फळामध्येच 1100 ग्रॅम होते. 1 किलो 100 ग्रॅम होते. ठीक आहे. आणि हे बघतोय आपण, हे मोठी जी चांगली साईज आहे हे आपण, ही 1600-1700. आणि हे मिडियम, हे सरासरी जर आपण ॲव्हरेज काढली, बारीक मोठं वगैरे जर धरून, तर 350 प्लसच सगळी साईज आहे. तर सगळा. आणि फळं किती आहेत आपल्या झाडाला? 40-50 आहेत. 40-50 आहेत. 40-50 आहेत म्हणजे सरासरी आपण 10 किलो माल धरूया. काय बारीक साईज असेल, मोठी साईज असेल, 10 किलो माल असेल. आणि झाडं 300. सरासरी 300 झाड आहेत. यांची 10 किलोनं 3 टन माल निघणार तुमचे. पहिल्या वर्षी 3 टन माल. आणि किती खर्च दर आहे? 190 म्हणजे 5,70,000. आणि खर्च किती झाला आहे तुमचा? 70,000 रुपये फक्त. अहो, किती खर्च करते देईन लोक? फक्त 70,000 रुपये खर्च. बरोबर. निश्चित सगळं धावतो. सगळं खाता बोला मांड्याला. हां, सगळं लोकांना पटत नाही. पटत नाही 100%. हां, कारण आपण शेणखत ह्या वर्षी वापरलेलं नाही. शेणखत अजिबात नाही. आपलं कोंबडी खत एका झाडाला 2 वेळा 1-1 किलो असं 2 किलो कोंबडी खत एका वेळेस. फक्त पूर्ण प्लॉटला 8,000 रुपयाचा सेंद्रिय मधला पोरकाचा डोस दिला. त्यानंतर आपले निवेष्टा आणि वरचा काय पेस्टिसाइडचा खर्च असेल तेवढा. ते माझ्या हिशोबाने एक 25,000 ते 30,000 रुपये गेला. शेतकरी बांधवांनो, पेस्टिसाइड वगैरे सगळे वॉटर सोल्युबल सगळा खर्च धरून 70,000 रुपये. बेसल डोस वगैरे जे काय आहे, 10 महिन्यापासून आपलं तंत्रज्ञान वापरतं. त्याच्याच अगोदर काय तुम्ही खतं काय टाकली असेल ती दुकानातली, ते शेणखतच. बाकीचं बाहेर नाही. आणि शेतकरी बांधवांनो,
लक्षात घ्या की अमिनो ॲसिडमुळं तुमचा जो तेल्या आहे तो आपल्या अमिनो ॲसिडनं तेल्या रोग हा कवर येतो. कारण झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण वाढतं आणि आपल्या अमिनो ॲसिडमध्ये प्रोटीन आहे आणि प्लस पोटॅश आहे. जेवढी प्रोटीन आणि पोटॅशची लेवल वाढेल, पोटॅश काय करतो, झाडामधले ॲडिनो ट्रायफॉस्फेट जी सिस्टीम आहे ती ॲक्टिव्ह करतो आणि झाडाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. त्याच्यामुळे जर आज इतरांच्या बागेत जर बघितलं, हा सांगोला परिसरामध्ये सगळ्यांच्या तेल आहे. ह्या अवस्थेत हां, ज्यांची आता आपण इकडे बघतोय, इकडे या, ज्यांची आता ही अवस्था आहे, हा पण आपलाच प्लॉट आहे. हा किती महिन्याचा आहे? हा 14 महिने झाले आता, धरून 2 महिने झाले. हा 14 महिने, म्हणजे हा हिरवा ह्याच्यामध्ये आहे. बघतोय किती सेटिंग आहे याला, थिनिंग केले दिसते खाली बघा थिनिंग केलंय. लोक सेटिंगला असे परेशान आहेत की सेटिंग व्हायला पाहिजे, आणि इथं बघतोय आपण सगळी अशी, तुम्ही खालनं जर बघा सगळी फळच आहेत. सगळं तुम्ही बघितलं तर जिथे जिथं पान आहे तिथे तिथं डाळिंब आहे, आणि या अवस्थेमध्ये तेल आहे सगळीकडे. हा सगळे तेल हिरव्या अवस्था. हे शेतकरी आहेत, तुमचं नाव सांगा. मनोज नरळे, सांगोलकर वस्ती. मनोज नरळे, सांगोलकर वस्ती. तुम्हाला काय वाटतं हे बाग बघून आणि हे आताची इतरांची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि ही परिस्थिती काय वाटते तुम्हाला? सेटिंगला फार लोकांना त्रास झाला आहे, पण ह्या प्लॉटमध्ये लोड भरपूर आहे. लोड आहे. निम्म सेटिंग तोडून टाकलेलं आहे यातलं. हिने निम्म काढून टाकलाय मग. होय. हा, हे सगळं दिसतोच खाली. हे हो. बघा तुम्ही, हे बघा सगळं शेतकरी बांधून हा हे सगळं डाळिंब खाली जे आहे, हे बाकीच्यांना सेटिंगसाठी फुलं सेटिंग, हे खालचे दाखवा तुम्ही सेटिंगसाठी. हे सगळं बघितलं आपण, सगळं हे जे आहे हे सगळं हिने काढून, इतरांना माल लागण्यासाठी सेटिंग होण्यासाठी 4-4 हजार रुपये लिटरची टॉनिक वापरायला लागते. इथं 40-50 रुपयात सगळं काम सेटिंग होते. बरं, तेलाची काय परिस्थिती आहे? त्याला फार कमी आहे. इथं तेल इथं दिसतच नाही, इथं दिसत नाही तेल, बघायला सुद्धा नाही. जिथं इथं या बागेमध्ये ₹1,00,000 मिळाले. तुम्ही वापरताय, तुम्हाला कसं काय वाटतंय? सेटिंग एक नंबर. मी बाहेरलं काहीच आणलं नाही, सगळं तुमचं काहीच सोड. नाही वापरलं. हो, हा. लोड आहे. मी सुद्धा थिनिंग केलंय. तुम्ही सुद्धा थिनिंग हो. तुम्हाला आणि संदीप कुरे आहे तिथले, तुम्हाला आता काय परिस्थिती वाटते की? हां, ह्या स्टेजला आता बऱ्याच जण तेलकटचा प्रॉब्लेम आहे. काही जण म्हणत होते की साहेबांचं आम्ही वापरलो आमच्या तेलकटाला. आता आपल्या भागात ज्यांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले, मोदनाना असतील, तानाशेट असतील, मोठे सर असतील किंवा नळेभाव असतील, वेजभाव, कुणाच्यातच तेलकट दिसत नाही. इव्हन आपल्या प्लॉटमध्ये पण तेलकट नाही. आपण पण ॲमिनोचा वापर केलेला आहे आणि भरपूर वापरलेला आहे. तो एक गोड गैरसमज लोकांमध्ये पसरवला गेला की अंकुश पाटील तंत्रज्ञानानं ॲमिनोचं बनतंय, त्यांना तेलकट येतंय वगैरे, पण इथं कुणाच्याच प्लॉटला ते दिसलं नाही. आणि केलं, पण एखादा शेतकरी आहे का असं किंवा त्याला त्यांना म्हणावं की नाही, कंपनीवाल्यांनी सांगितलं होतं असं, म्हणजे गैरसमज, पण कुठंच आम्हाला ती परिस्थिती दिसली नाही. आम्ही आता 6 महिने ते ऑब्झर्व करतोय, तो प्रॉब्लेम कुठंच दिसला नाही. आणि साईजला वगैरे इतके खतरनाक रिझल्ट आलेत. उन्हाळ्यातला प्लॉट आहे, 500-600 ग्राम कुणाला साईज बघाय नाही. सध्या 350 साईज टॉप मानली जाते. आपल्यात ह्या प्लॉटला 600, आमच्या घरच्या पण प्लॉटला 500-600 साईज आहे. म्हणजे अंकुश पाटील तंत्रज्ञानचे आपण जे वापरतो निविष्ठा, त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत आणि डोळ्यानं बघण्यासारखे 4थ्या-5व्या दिवशी रिझल्ट दिसायला लागलेत लोकांना. 5व्या दिवशी काय मॉलिक्युलचे रिझल्ट दिसायला लागले. असं बाकीच्या कंपन्या चांगल्या आहेत, कंपन्यांना नावं ठेवायचे नाहीत, पण जे मधले भेसळ करतात त्यामुळे आम्हाला ते रिझल्ट भेटत नव्हते. काय ब्रँडेड कंपनीचे रिझल्टच मिळणार नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला, म्हणजे आता कंपन्यांची नावं घेत नाही, पण ते रिझल्ट भेटले नाहीत. मग शेतकऱ्यांना ट्रस्टेड आणि विश्वास म्हटलं तर सध्या आपण जे बनवतोय, घरी बनवतोय अंकुश पाटील तंत्रज्ञान निविष्ठा, त्याच गरजेच्या आहेत. घरी बनवून शेतकऱ्यांनी स्वतः वापराव्यात आणि अर्ध्या प्लॉटला शेतकऱ्यांनी ह्या वर्षी रिझल्ट घेऊन पुढल्या वर्षी पूर्ण वापराव्यात. म्हणजे त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट. ब्लाइंड ट्रस्ट कोणावर ठेवू नये. आता ठीक, चालतं, ओके, चाल. तर शेतकरी बांधवानं तुम्ही ही जी आहे तंत्रज्ञान वापरा. काय झालं, हिट झालं काय? चला सावलीत. सावलीत या. आपण ही जी काय तंत्रज्ञान, व्हिडिओ चालू आहे का बंद आहे, पॉज आहे? हां, आपण जे शेतकरी बांधवानं हे एवढं खर्च करतोय, कोणासाठी करतोय?
आपण एवढी मेहनत, आता आम्ही इथं आलो आहे भर बघा उन्हाळ्यामध्ये, असं अक्षरशः 41-42 डिग्री तापमान आहे. 41-42 डिग्रीमधले हा सगळे प्लॉट आहेत. एवढ्या उन्हामध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणासाठी कष्ट करताय आणि हा पैसा तुमचा कुठं चालला आहे? आणि आपल्याला पैसे शिल्लक राहिले पाहिजेत आणि आपलं झाड निरोगी राहिलं पाहिजे, आपली माती निरोगी राहिली पाहिजे आणि पैसेच मिळाले पाहिजे शेतकरी बांधवांनो. आणि आपल्याला शेती टिकवायची आहे, हा देश टिकवायचा आहे आणि आपल्याला पैसे मिळवायचे आहेत. आणि तुम्ही जर कर्जमुक्त झाला तरच देश महासत्ता होणार आहे. म्हणून हे तंत्रज्ञान वापरा. आणि आपण या सरांच्या आता विजय पवारांच्या लवकरच आपण एक पेरूसाठी बाग हे घेणार आहोत कार्यशाळा, त्याची मी डिटेल टाकेन. जय जवान जय किसान.